मी आता इकडे या लॅब मध्ये बसलेली आहे, त्याच्यामुळे आवाज येईल की नाही मला हे नाही, आणि मी हेडफोन लावलेले नाहीत. हो चालेल बस. आवाज नाही आला की सांग मला तसं. चल, आजचा नवीन टॉपिक आपण सुरू करतोय, कल्चर ऑफ एअर ब्रीदिंग फिशेस. आता एअर ब्रीदिंग फिशेस जे आहेत त्यांचं कल्चर कसं करायचं. ओके, so air breathing fishes are characterized by the possession of an accessory respiratory organs. This organ enables the fishes to remain for hours out of water and even in moist mud. आता मड कंडिशन मध्ये पण जे दलदलीच्या भागामध्ये पण असतील त्या ठिकाणी ज्या फिशेस सर्वाइव्ह करतात, दॅट इज एअर ब्रीदिंग फिशेस. They are extremely hardy with respect to all environmental parameters and are suited to shallow falls waters, weedy waters of ponds and the swamps. So the air breathing fishes आर हायली प्राइस. त्यांची प्राइस काय आहे तर मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण ह्या फिशेस नेतो त्यावेळेला त्या फिशेस फ्रेश असतात, म्हणजे जिवंत असतात, कारण त्या ऑक्सिजन कन्झम्पशन करू शकतात. सो द एअर ब्रीदिंग फिशेस आर हायली प्राइस्ड अँड आर वेल known for their high proteins, high iron and low fat contents, and it is very easy to digest. That's why the air breathing fishes are highly prized, or it is an important. So these are some advantages of culturing air breathing fishes. आता एअर ब्रीदिंग फिशेस जर आपल्याला कल्चर करायचं त्याच्यात काहीतरी ॲडव्हान्टेजेस असल्याशिवाय आपण तर कल्चर करणार नाही, किंवा आपल्याला काहीतरी बेनिफिशियल असल्याशिवाय आपण कल्चर करणार नाही. सो द ॲडव्हान्टेजेस ऑफ कल्चरिंग एअर ब्रीदिंग फिशेस, they have high protein, high iron and low fat contents and are thus more nutritious and highly medicinal values. They have a high market demand and fetches a high price than other edible fishes. मग आता दुसऱ्या जर फिश असल्या तर त्या ऑक्सिजन कन्झम्पशन त्यांना प्रॉपर करता येत नाही, पाण्याच्या बाहेर काढल्या तर त्या लगेच मरतात, आणि ज्या वेळेला मार्केटमध्ये आणतात त्यावेळेला त्या आपण बऱ्याच वेळेला घेत नाही, बिकॉज आपण काय म्हणतो की ते जे फिश आहेत त्या फ्रेश नाहीत, ताज्या नाहीत, बरोबर आहे. So as air breathing fishes have accessory respiratory organs, their culture can be undertaken in rejected foul water of shallow ponds, swamps, weedy waters, and other kinds of oxygen depleted water bodies. They are hardy fishes and can adjust to any environmental conditions. They requires little rearing and their culture involves less risk. आता रिस्क कमी असली म्हटल्यावर आपण कुठली पण गोष्ट करतो, ज्याच्यात जास्त रिस्क असेल त्या गोष्टी आपण करत नाही. तर बाकीच्या ज्या फिशेस आहेत त्या जर इझिली डिकम्पोज होत असतील तर आपण त्याचं कल्चर करणार नाही. ह्याचं डिकम्पोजिंग व्हायला जर तुम्हाला सम आवर्स लागत असतील किंवा डेज वगैरे लागत असतील तर तुम्ही ह्याचं कल्चर करू शकता. दीज आर बेनिफिशियल टू अस. Their culture management is simple without much complications. They grow faster, particularly the exotic magur, when sufficiently fed. They are voracious, carnivorous, and devourous any types of flesh. In case of case or pain culture, the yield is more and hence the income increase mean. मग आता इन्कम जर आपल्याला इन्क्रीजिंग होत असेल तर आपल्याला त्या गोष्टी करायला काहीच वावगं नाही.
म्हणून कल्चर आपण एअर ब्रिदिंग फिशेसचं इट इज अन बेनिफिशियल टू अस. सो कल्चरल प्रॅक्टिसेस ऑफ एअर ब्रिदिंग फिशेस. In that, the culture of air breathing fishes is done by the following ways. The first one is pond culture, then swamp culture, then cage and pen culture, and high density culture. These are the four ways. The first is pond culture. In the pond culture, the culture of air breathing fishes is equally adaptable in carp culture, ponds, as well as in waters unsuitable for conventional culturable species for carps. They can be grow under the poor environmental conditions. Then culture is generally done in shallow water area of 0.1 hectare with a depth of 2 to 3 feet. आता काही वेळेला जर वॉटर हे स्टॅग्नंट वॉटर असेल, फ्लोटिंग वॉटर नसेल, तर त्या पॉन्डमध्ये वरच्या साईडला एक थर थर जमा झालेला असतो पाण्याचा. जर पाणी हालत नसलं एकाच जागी जशाच तशा कंडिशनमध्ये असेल, तर आपली धूळ असेल, माती असेल किंवा इतर इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, त्याच्यानुसार काय होतं की वरच्या साईडला एखादा थर निर्माण होतो. मग ते थर निर्माण झाला तर पाण्यातून ऑक्सिजन हा खाली पाण्यामध्ये खालच्या बॉटम लेवलला व्यवस्थित पोहोचला जात नाही. म्हणजेच काय, जे खाली बॉटम फीडर फिशेस आहेत की ज्यांना एअर कंडक्शन किंवा कन्झम्पशन करता येत नाही, मग त्या तिथे मरणार. म्हणजे तिथे त्या काय होणार, डिकम्पोजिशन सुरू होणार, तिथे त्यांचं डेथ होणार. आणि ह्या ज्या फिशेस आहे एअर ब्रिदिंग फिशेस, जरी ते वॉटर स्टॅग्नंट वॉटर असलं तरी बऱ्याच वेळेला ह्या फिशेस वरती तोंड करून काय करणार, त्या ऑक्सिजन घेणार, रेस्पिरेशन करणार, रेस्पायर होणार, त्याचं ब्रिदिंग कंटिन्यू करणार. बऱ्याच वेळेला बघतो आपण काही काही फिशेस पाण्याच्या वरती तोंड काढून ऑक्सिजन घेऊन मग पाण्यात जातात. म्हणजेच काय, तर त्यांचा जो कन्झम्पशन रेट आहे तो बाहेर येऊन त्या ब्रिदिंग करणार, कन्झम्पशन करणार आणि देन त्या लाईव्ह कंडिशन मध्ये असणार. देन द नेक्स्ट वन इज स्वॅम्प. India has an estimated 0.6 million hectares of water that has remained unstillized for fish production. This area comprises marshes and swamps whose difficult ecology has made it derelict. West Bengal, Kerala, Bihar, and Assam has such extensive areas under the swamp conditions. In these water bodies are potentially rich but are difficult for fish culture. Reclamation has been made possible with the introduction of cage culture, methods of raising air breathing and fishes. आता तुम्ही मला असं वाटतं की सध्या एक सोशल मीडियावर फिशेसचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो माणूस पाण्यामध्ये अशा बांबूच्या टोकऱ्या केलेल्या गोल आणि आतमध्ये त्याने काय केलेलं आहे, एक पाईप ठेवलेला आहे. पाईप म्हणजे बांबूचा जो तुकडा आहे की ज्याला खालून होल असेल, ठीक आहे. मग असं करून त्याने आपण ज्या ठिकाणी तुमच्या वॉटर बॉडीज आहे त्या ठिकाणी ठेवल्या आणि वर एक फिश, तो जो बांबूचा पाईप आतमध्ये ठेवलेला, त्या बांबूच्या पाईपाच्या वरच्या साईडला एक फिश त्याने अशी लटकवून ठेवली, हँगिंग ठेवली. मग काय झालं की त्या बांबूच्या विणलेल्या याच्यातून थोडं पाणी तर आतमध्ये येत होतं, पण जी आपण मध्ये जो सेंट्रल पॉइंटला बांबू ठेवलेला आहे त्याच्यावरती फिश ठेवलेली. मग खालच्या फिशेस त्या फिशला बघून ते जे सेंट्रल पॉइंट ठेवलेला आहे त्या पॉइंट मधून वर येतात. म्हणजे त्यांचं कल्चर केलं जातं तिथे. त्यांना आपण काय करतो, तर इझी मेथडने त्यांना आपण पकडणं, कॅचअप करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मग ह्या काय झाल्या, ह्या सम मेथड्स झाल्या. म्हणजे असं टेक्नॉलॉजिकली किंवा इंटिग्रेटेड फिश फार्मिंग मध्ये आपण असं काहीतरी करू शकतो. Then the next one is cage culture. Cage culture of air breathing fishes is generally undertaken in swamps, running water system like streams, then raceways and channels, and unmanageable water bodies like reservoirs.
आता रिझर्वायर वगैरे नदी म्हटलं आपण तर ते आपण काही मॅनेज करू शकत नाही किंवा त्याच्यात कल्चर करायचं असलं तरी ते आपण एरिया ठरवून घेऊ शकत नाही किंवा ह्याच एरियामध्ये इतक्याच एरियामध्ये आपण कल्चर करणार आहे असं नाही. मग तिथे आपण केजेस टाकू शकतो, त्या केजेसमध्ये त्यांचं कल्चर करू शकतो. The cage used for culture may be floating nylon case of 1 meter into 1 meter into 1 meter. This is the size supported with a wooden reappearance or bamboo case. Then the constant flow of water helps to bring food and wash away the pest products. Cage culture of air-breathing fishes, particularly in the case of climbing perch or, for example, the koi fishes, has eliminated the risk of raised fishes being lost, thereby increasing the yield. Fry of these fishes are sometimes grown in floating baskets. आता हे जे मी सांगितलं तशाच काय करणार की पाण्यामध्ये म्हणजे पाण्याचा जो फ्लो जास्त आहे तिथे पाण्याचा फ्लो जास्त न येता कमीत कमी पाण्यामध्ये किंवा पाणी हे वाहत राहील अशा ठिकाणी तुम्ही त्या ज्या बांबूने विणलेल्या तुमच्या केज आहेत त्या केज ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही कल्चरिंग करू शकता. मग तिथे तुम्ही रेअरिंग करताना फिंगरलिंग्स टाकू शकता, सीडलिंग्स टाकू शकता, मग त्याच्यानंतर ॲडल्टचं डेव्हलपमेंट तिथे होणार. ठीक आहे. सो द फीड गिवन इन केजेस आर द सेम ॲज गिवन इन दी ponds. Then the last one is high density culture. So high density tank culture of air breathing fishes in a recirculating water system has been tried on an experimental scale. Although this has been found to be profitable, yet it has not been adopted for commercial production. These are the 4 ways for the culturing of air breathing fishes. And then the next one is पॉन्ड मॅनेजमेंट. मग आता ज्या पॉन्डमध्ये आपण एअर ब्रिदिंग फिशेस कल्चर करणार आहोत मग त्याचं मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे. शॉर्ट ड्युरेशनसाठी कल्चर करायचं म्हणजे 4 ते 6 मंथसाठी किंवा मग आपण जे कल्चरिंग सीडलिंग्स टाकणार आहोत, फिंगरलिंग्स टाकणार आहोत त्या कितीमध्ये ॲडल्टमध्ये जातात, नंतर मग त्यांचं ब्रीडिंग कसं होतं, मग ब्रीडिंग नंतर त्यांचं स्पॉनिंग, मग ते सेपरेशन केलं जाणार, नंतर त्या सीडलिंग्स फिंगरलिंग्स तयार होणार, त्याच्यानंतर ॲडल्ट तयार झाल्यानंतर मार्केटिंग वगैरे हे मॅनेजमेंट आपण कसं करायला पाहिजे प्रॉपर, पण हे शॉर्ट ड्युरेशनचं असलं पाहिजे. देन पॉन्ड मॅनेजमेंट शुड नॉट बी ॲड केमिकल. आता जेव्हा आपण पॉन्ड तयार करणार आहे मग आता पॉन्डमध्ये कल्चर करतोय तर आपण त्याच्यात केमिकल्स किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर टाकणे गरजेचं नाही. जर आपण केमिकल किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर त्यामध्ये टाकले तर काय होणार, तर अल्टिमेटली आपला लॉसच होणार, कारण त्या फिशेस त्या केमिकल ला किंवा त्या ऑर्गॅनिक फर्टिलायझरला सपोर्ट करणार नाही आणि अल्टिमेटली काय होणार आहे त्यांची डेथ होईल आणि त्यांचा ग्रोथ रेट किंवा आपल्याला जे प्रोडक्शन मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. तर पॉन्डचं मॅनेजमेंट करताना ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. देन ओनली इनपुट मटेरियल फिंगरलिंग्स अँड दी आता आपण ज्या ठिकाणी पॉन्ड कल्चरिंग करणार आहोत एअर ब्रिदिंग फिशेस मग त्या ठिकाणी आपण जे त्यात टाकणार आहोत तर एकच साईज फिंगरलिंग जर आपण टाकले तर त्यामध्ये फक्त फिंगरलिंग्स टाकणार, त्यामध्ये ॲडल्ट फिशेस टाकणार नाही. बिकॉज तर काही ॲडल्ट फिशेस ज्या असतात त्या स्मॉल फिशेसवरती फीड करत असतात, कारण दिस फिशेस आर कार्निव्होरस. मग ते छोट्या फिशेसवर ज्या वेळेला हे फीड करणार त्या वेळेला आपलं कल्चर होणार नाही. मग पॉन्डमध्ये टाकताना आपण एकच साईज टाकणार, तर फिंगरलिंग्स टाकल्या तर फिंगरलिंगच, मग जोपर्यंत त्यांची डेव्हलपमेंट होत नाही त्या ॲडल्टमध्ये जात नाही आणि नेक्स्ट कल्चर तयार होत नाही तोपर्यंत आपण पॉन्डमध्ये तीच साईज डेव्हलप करणार अँड फीड त्याला वेळोवेळी ॲड करणार. आता त्यात फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत, झू प्लॅन्क्टॉन्स आहेत, सम प्लांट्स आर देअर. मग आणि आपण काही किंवा न्यूट्रिटिव्ह फूड्स वगैरे आपण त्यांना काहीतरी त्यामध्ये सप्लिमेंटरी ॲड करणार. आणि जी पॉन्डची साईज आहे ती कशी असली पाहिजे,
फिक्स असली पाहिजे. कुठून किती साईज आहे किंवा किती साईजचा पॉन्ड आहे, दॅट शुड बी फिक्स्ड. देन सीड कलेक्शन. मग ज्या वेळेला मॅच्युरिटी टाईम, मॅच्युरिटीच्या वेळेला स्पॉनिंग वगैरे होतं त्यावेळेला मग तुम्ही त्याचे सीड कलेक्ट करायचे, एग्स कलेक्ट करायचे. मग ते एग्स कलेक्ट केल्यानंतर मग त्याचं कल्चरिंग करणार आपण. मग कल्चरिंग केल्यानंतर त्या फिंगरलिंग झाल्यानंतर परत आपण पॉन्डमध्ये सोडणार. किंवा मग डायरेक्टली आपण ते जे सीड आहे ते डायरेक्टली पॉन्डमध्ये सोडणार नाही. कारण डायरेक्टली पॉन्डमध्ये सोडल्यावर हे ॲडल्ट परत त्याच्यावरती फीड करणार आणि आपला लॉस होणार. बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये सीड म्हणजे जे एग्ज वगैरे फिशचे असतात त्याला सुद्धा खूप जास्त प्रमाणात डिमांड असते. इट इज हॅव्हिंग ए मेडिसिनल व्हॅल्यू. देन ट्रान्सपोर्ट ऑफ सीड्स. So the fry of air breathing fishes are generally transported without 1:15 का 1:10 वाटतं. हॅलो, मिस एकटीच आहेस ना का दुसरं जॉईन झालंय कोणी? नाही, कोण, मी एकटीच आहे. बरं, एकदम इझी आहे हे सगळं. या नोट्स मी तुला पाठवून देते सगळ्या क्लासरूमला, तुझ्या लक्षात येऊन जाईल. हो मॅम. Okay, the fry of air breathing fishes are generally transported without oxygen packing. So the fry transported in carrier or polythene drum or iron drum have enough of open space for their habitual surfacing टू ब्रीथ ॲटमॉस्फेरिक एअर. ठीक आहे. मग आता ते नॅचरली एअर ब्रिदिंगच असल्यामुळं मग त्यांना जर ओपन ठेवलं तुम्ही तर ते इझिली ऑक्सिजन कन्झम्पशन करतील. 1 मिनिट हा. हॅलो, हो मॅडम, लेक्चरमध्ये बोला ना, काय म्हणतात? If the period of transportation is less than 5 hours and the fingerlings are kept in open and watering tin carriers or in mud pot, then a small quantity of aquatic weeds, that is hydrilla, vallisneria, then ceratophyllum. So these are the aquatic weeds are placed on it. तर त्यांना काय वाटेल, एक नॅचरल त्यांचं इन्व्हायरमेंट, हॅबिच्युअल इन्व्हायरमेंट क्रिएट केल्यासारखं वाटेल की बाबा आपण वॉटरमध्येच असल्यासारखं एक आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट क्रिएट केल्यानंतर तर दिस वुड बी प्रिव्हेंट द फिंगरलिंग्स फ्रॉम द जम्पिंग आउट ऑफ द पॉट. स्टॉकिंग ऑफ फिंगरलिंग्स. मग आता स्टॉक कसा करणार आहे आपण? स्टॉकिंग ऑफ एअर ब्रिदिंग फिशेस इज डन ॲट हाय डेन्सिटी अँड युनिफॉर्म साइज फिंगरलिंग्स शुड बी चोजन. इन केस ऑफ मोनोकल्चर, म्हणजे एकच कल्चर जर करायचं असेल आपल्याला तर इन केस ऑफ मोनोकल्चर ऑफ आयदर मगूर ऑर दी सिंगी, दीज आर दी स्पीसीज ऑफ एअर ब्रिदिंग. दीज आर दी फेमस स्पीसीज ऑफ एअर ब्रिदिंग कल्चर. मग ज्या वेळेला एअर ब्रिदिंगचं कल्चर करतो त्यावेळेला आपण मगूर आणि ह्या सिंगी ह्या ज्या स्पीसीज आहे यांचं कल्चर खूप जास्त प्रमाणात केलं जातं. द स्टॉकिंग रेट रेकमेंडेड इन पॉन्ड्स इज 40,000 to 60,000 फिंगरलिंग्स पर हेक्टर ऑफ वॉटर एरिया. बघा किती ट्रिमेंडस संख्या आहे त्यांची. In case of polyculture with a carp, magur may be cultured in the place of common carp. Fingerlings of this catfish may be stocked at the rate of 20,000 to 30,000 fingerlings per hectare along with the recommended stocking density of carp. ज्या वेळेला मोनोकल्चर करतो आपण त्यावेळेला आपल्याला फायदा जास्त आहे.
आणि ज्या वेळेला पॉलिकल्चर करतो आपण त्यावेळेला फायदा कमी आहे. म्हणजेच काय, तर जे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत जे आपल्याला फुलफिल आहेत, त्या इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हे मोनोकल्चरमध्ये जास्त मिळणार, किंवा ते सारख्याच त्यांच्या हॅबिच्युअल असतील किंवा सारख्याच हॅबिट्स असतील, ते सारखे एकाच ग्रुपमध्ये असतील तर त्यांची ग्रोथ चांगली होणार. आणि आपल्यामध्ये जर एक वेगळा प्राणी कोणीतरी आला किंवा वेगळा हॅबिट असलेला आला तर आपल्याला ऍडजस्ट व्हायला जरा वेळ लागतो. Then the harvesting. Generally, harvesting of air breathers is done in summer season. Summer मध्ये हार्वेस्टिंग केली जाते त्याची. From production pond, when the depth of the water is less, the pond water is drained out and the fishes are harvested with the help of a hand net or the scoop net. Okay. So just a minute. स्लाइड दिसते बेटा? हो मॅम. Culture for air breathing fishes. These are some fish. बोल ना. मॅम स्लाइड म्हणजे स्क्रीन दिसते, सगळ्या स्लाइड आहेत. पीडीएफ एकच दिसत नाहीये का? नाही, सगळ्या म्हणजे आपण ओपन करतो ना जिथे, ते सगळं दिसतात स्लाइड. अच्छा, म्हणजे तुला एक, अच्छा ते दिसायला लागलंय का? बरं थांब एक मिनिट. त्यातली जी पर्टिक्युलर स्लाइड मी ओपन केलेली आहे ती दिसत नाहीये तुला, याचा अर्थ असा. हा, नाही दिसत. एक सेकंड. आता सांग. हा मॅम, आता दिसते. हा, आता हे बघ, यामध्ये आपण आता एअर ब्रिदिंग फिशेस आपण कल्चर करणार आहोत, पण मग त्यामध्ये कुठल्या स्पीसीज आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे, की बाबा ह्या एअर ब्रिदिंग फिशेस आहे यांचं कल्चर कुठे केलं पाहिजे किंवा कुठे केलं जातं. सो इन दॅट द फर्स्ट वन इज मुरेल्स, दॅट इज commonly known as chana. There are several species of morels, of which chana marulis, then chana punctatus. चना punctatus ही आपल्याकडे जास्त प्रमाणात म्हणजे ॲज अ एक्सपेरिमेंटल पर्पज किंवा ॲज अ फूड पर्पज बऱ्यापैकी वापरली जाते. अँड चना ट्रायटस are more important as a food fishes. Chana marlis grows to maximum length of 1200 mm, whereas Chana striatus and Chana punctatus reach 900 mm and the 300 mm respectively. These are the freshwater and swamp dwelling fishes which are also suitable for culture of confined water. They also thrive well in wells. Then morels breed in ponds almost throughout the year, with peak period extended from the April through the June. Then the fertilized egg float on the water surface. मग वॉटर सरफेस किंवा मग आपण स्पॉनिंग करतो. स्पॉनिंग म्हणजे की जी फिश असेल, फिमेल फिश असेल, त्या फिमेल फिशला आपण एक खालचे जे हे आहेत बघा, फिन्सचे स्ट्रक्चर शिकलेलो आहोत आपण, बरोबर आहे. मग खालचे जे पेक्टोरल फिन्स आहेत त्याच्या तिथे एक ओपनिंग असते. त्या ओपनिंगला जर आपण पुश केलं तर जी फिश स्पॉनिंगवर आलेली असते तर तिला तिथे पुश केलं तर एग्ज हे बाहेर पडतात, किंवा
फर्टिलाइज्ड एग्स इफ वॉटरमध्ये सोडले जातात आणि these are float on the water surface, then parental care is necessary till the larval attained rare early fingerling stages. Then the fry and fingerlings can be identified by their brilliant orange color bands. आता काय होतं की जनरली आपण जे फर्टिलाइज्ड एग आहेत ते एग्ज आपण वॉटरमध्ये फ्लोट करत नाही ज्या वेळेला आपण कल्चर करतो. ते काय करतो की एका पेट्री डिशमध्ये किंवा मग एका पॉटमध्ये आपण ते काढतो आणि त्याची प्रॉपर नरिशमेंट जोपर्यंत त्या फिंगरलिंग स्टेजपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याची प्रॉपर नरिशमेंट घेतो आणि फिंगरलिंग स्टेजला आल्यानंतर पॉन्डमध्ये त्यांना पोर करतो. देन they cannot be cultured along with the garbs because of their predatory natures. Then murals are highly prized and are in good demand in peninsular and the northeast India. See, this is the murrel fish. Then the second one is the singi. पहिली झाली मुरेल फिश एअर ब्रिदिंग कल्चरसाठी, दुसरी झाली सिंगी. वेळ आहे सर अजून? हो हो नेट आहे. तर ह्याच्यामध्ये दिस इज दी कॉमन कॅटफिश फाउंड इन फ्रेश वॉटर स्वॅम्प पॉन्ड अँड टँक थ्रू आउट दी कंट्री. इट इज ऑल्सो सुटेबल फॉर पॉन्ड कल्चर. द प्रेझेन्स ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन enables it to breathe atmospheric oxygen. In the first year, its length is निकिता हॅलो. हा नेट आहे आता इथे बरं आहे मग. हा केव्हा आपण नेट जाऊ शकतं कारण बाकीच्या ठिकाणी गेलंय आपलंच चालू आहे आता. Then the presence of respiratory organ enables it to breathe atmospheric oxygen. In the first year, its length is 200 mm and the maximum length of about 450 mm. Through these species is not a very highly priced fish like murrel. आता जी मुरेल जी फिश आहे ती कशी आहे तर तिची प्राइस ही हाय आहे कारण ह्याच्या आणि तिच्यामध्ये दिसायला सुद्धा फरक आहे किंवा मग त्याची डेव्हलपमेंट. आता आपण जनरली मार्केटमध्ये गेल्यावरती ज्या हेल्दी फिशेस असतात ज्या फ्रेश असतात त्याच्याकडे आपली जास्त डिमांड असते. So, through this species is not a very highly priced fish like murrel and climbing perch. It is known for the nutritive and medicinal qualities. The pectoral fins are very sharp and can inflict painful wounds when they are handled with the less care. See, this is the fish. आता आपण मुरेल जर पाहिलं आणि सिंगी फिश पाहिलं तर ह्या दोघांमधला डिफरन्स आपल्याला लगेच लक्षात येतो. That's why the murrel it is most favorite or most preferable fish. Then the sexual dimorphism. आता सेक्स्युअल डायमॉर्फिझम म्हणजे आता मेल आणि फिमेल कसे आयडेंटिफाय करायचे ते डिस्टिंग्विश कसे आहेत मग कोणत्या वेळेला आपल्याला ह्याचं मेल आणि फिमेल सेपरेशन असलं पाहिजे असं लक्षात येतं ज्या वेळेला ब्रीडिंग सीझन असतो त्यावेळेला. सो द मेल अँड द फिमेल कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम each other during breeding season. The abdomen of the female is hollow, whereas in male the body is streamlined. Otherwise, the both are same. Then the breeding season, it is a seasonal breeder. It breeds in confined water during monsoon months between June and the August, peak being the July. Then brood stock management कसं असायला पाहिजे ते. Then stripping the females. यात काय करणार आपण द फिमेल इज अ स्ट्रीप 14 to 18 hours आफ्टर हार्मोन इंजेक्शन. ठीक आहे. त्या हार्मोन इंजेक्शन मध्येच ओहा प्राईम आणि ओहा टाईम हे जे दोन प्रकारचे हार्मोन्स आपण देतो तर जास्तीत जास्त त्यांच्याकडनं एक फर्टिलिटी व्हायला पाहिजे म्हणून फिमेलला ते इंजेक्शन्स दिले जातात. सो द फिमेल इज वाईड with the wet cloth and the readiness of the female is tested by gently pressing the belly. जिथून आता
आपण काय करतो की तिला बॅक जी आहे ती फिशची पुश करतो आणि तिचे जी बेली, मी म्हणून सांगितलं पेक्टोरल फिनच्या तिथे जी ओपनिंग असते त्या बेलीमधून एग्स हे बाहेर स्पॉनिंग केले जातात. सो द थर्ड वन इज मगूर, दॅट इज क्लॅरियस बॅट्रॅकस. This is another catfish which has several similarities with the Singhi and is more widely distributed in India, Sri Lanka. Hello? 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 हॅलो मॅडम. Hello? शेख मॅडम. हा, कितीला आहे माझं? अहो याच्यानंतर यादव सरांचं आहे. हा यादव सरांचं नाही, आज प्रॅक्टिकल मला दिले. बर, फोन करू प्रॅक्टिकल 16 तारीख बघा, विचारून त्यांना. बरं, मी काय म्हणते, अजून 1 वाजून 10 मिनिटापर्यंत आहे ना, घेऊ द्या ना मला. आता अजून 1च वाजला नाही. हा बर बर बर, चालतंय. लेफ्ट होताय का थांबताय, मग नंतर घेताय? असू देत का? हॅलो निकिता. हा मॅम. आहेस ना? अरे आपण कुठे होतो आता, कुठे? पण परत लेक्चर आहे का? लेक्चर आहे आज, प्रॅक्टिकल आहे तुमचं, कॉमनचं पण असणार आहे. बरं दिसतंय का तुला, सांग मला आधी. हा मॅम, दिसतंय. ओके. मग मगूर ही आणखी एक फिश आहे की जी आपण एअर ब्रीदिंग फिशेस साठी कल्चर करू शकतो. हे बघा, मे बी याच्यातल्या बरेचशा जे प्रकार आहेत ते तुला माहिती असतील. सी, दिस इज दी sexual dimorphism. Males are distinguishable from female externally. Genital papilla in male is long and the pointed, whereas in the female it is round or oval bottom shape, button shape. Then the vent in the mature female is reddish, round and the bulging, but in male it is a slender and the whitish in color. Then breeding season from June to August. Then peak period is being the July. Then preparation of sperm suspension, eggs collection. ठीक है. Then climbing perch, it is another one. It is also known as Anabas testudineus. The climbing perch is widely distributed throughout the Southeast Asian countries, including India. यादव सर आता बॅग ठेवून गेलेत, म्हटले मी लेक्चर घेतो नंतरच. हा, पण तुम्ही घ्या ना मग प्रॅक्टिकल. नाही तिकडे नाही. हो हो, मग मुलांना सांगावं लागेल तुम्हाला तसं, कारण आता हे फिशरीचे मुलं आहेत माझ्यासोबत, तुम्हाला तसं झूच्या पोरांना पण टाकावं लागेल. तो ग्रुप आहे ना आपला, कोळी सरांना मेसेज टाकायला सांगा ग्रुपवर की मुलांना सांगा 1:15ला प्रॅक्टिकल जॉईन करायला म्हणून. हॅलो हॅलो. हा मॅम. हा, याच्यानंतर प्रॅक्टिकल आहे, मला असं वाटतं ते पण झुलॉजीचं आहे, स्पेशलचं. कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमी नाही आहे ना तुम्हाला? नाहीये. मग ते स्पेशलचं आहे. ओके. मॅम हा, मला पण बोल बोल. कारण की फक्त 12% चार्जिंग आहे माझ्या फोनला, मला घरी जावं लागेल. बरं बरं, चालतंय. मग थांबूयात का आपण? नाही मॅम, आपलं लेक्चर कंटिन्यू करू आपल्या टाइम पर्यंत. हा चालतंय, मग ते तुझ्यासाठी नाहीच आहे, ते स्पेशलच आहे. हा चालतंय. It is reported that the species breed throughout the year and the maturity when it is only the 6-month old. ही बघ, क्लाइम्बिंग पर्च. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं आपलं कल्चरिंग ऑफ एअर ब्रीदिंग फिशेस.
इतकं लक्षात आलं असेल तुझ्या? हा मॅम. ओके. आता आपण म्हणजे याच्या नोट्स तर मी टाकतेच तुला. ठीक आहे. हो मॅम. म्हणजे नाही तरी काही लक्षात आलं तर तू मला नंतर सांग की काय लक्षात येतंय आणि काय येत नाही. ठीक आहे. मग आता नेक्स्ट पॉइंट घेऊ का अजून थोडासा? हो मॅम चालेल. कारण खूप फास्ट होतंय पण पर्याय नाही त्याला, आपल्याला संपवावंच लागणार आहे हे. नाही मॅम काय कळतात असे रीड केले तरी कळतील हे. ओके चल. कोणत्या 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 तिकडे असतील ना. आज शिकवताना खूपच बॅरियर येत आहेत आपल्याला. ओके असू देत. आता बघ हा टॉपिक आहे सी दी ब्रीदिंग ऑफ कोल्ड वॉटर फिशेस. सॉरी, ब्रीडिंग ऑफ कोल्ड वॉटर फिशेस. याच्यामध्ये महासियर ही जी एक फिश आहे, स्पीसीज आहे, ते स्पीसीजचा स्पेशल इन्फ्लुएन्स आहेत आपल्याला. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्टली आपण कोल्ड वॉटर फिशरी किंवा कोल्ड वॉटर फिशेस, ठीक आहे, त्याचं ब्रीडिंग कसं करायला पाहिजे हे एक इंट्रोडक्टरी पार्ट आपण घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघ फर्स्टली इंट्रोडक्शन. The hilly areas offer good scope for the development of fisheries, both for commercial and the sport purposes. The cold water fishery resources in India comprises high and mild altitude lakes, then rivers, streams, their tributaries, and the reservoir demands across such rivers. Join कोण होतंय? मॅम ते झूचे आहेत. झूचे झाले का सगळ्या प्रॅक्टिकलला जॉईन? येस मॅम. हॅलो. हा बोल तेजू. हा मॅम, प्रॅक्टिकल आहे ना म्हणून जॉईन झालोय. मग 1:15 आहे ना? ग्रुपवर आता मेसेज आलता सो जॉईन केलं. बरं असू देत. मग निकिता आपण थांबूयात मग इथे. हो मॅम. नोट्स मी सगळ्या टाकते आपल्या क्लासरूमला. ठीक आहे. आणि तू लेट झाली तरी चालेल, बिकॉज हे झूचं स्पेशलचं प्रॅक्टिकल आहे म्हणून मग तू नको थांबूस. ठीक आहे. हा मॅम करते मी.